दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडूनी आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। अरे मुन्ना, ये रिक्शे वाले तो यहाँ पे रुकते ही नहीं, बड़े बदतमीज हैं। अच्छा, घर चल के हम गरम गरम पराठे बना लेंगे, तुम खा कर जाना। हाँ नहीं अम्मा, रहने दीजिए, हमें देर हो जाएगी। अरे मुन्ना, हम सब तैयारी करके आए हैं। हाँ। और ये सब्जी हम बाद में साफ कर लेंगे। मुन्ना, यहाँ सब्जियाँ कितनी महंगी हैं, हैं? और वो सब्जी वाला कितना बदतमीज था। अरे जरा सी हमने सब्जी को हाथ क्या लगा ली, जोर जोर से चिल्लाने लगा। वो तो पड़ोस में अपनी तरफ का सब्जी वाला बैठा था। देखो सब्जी कितनी ताजी दी है। अम्मा रहने दो आप तो ऐसे कह रहे हो जैसे अपनी तरफ के सब्जी वाले बहुत दूध के धुले। वो तो हमने देख लिया, वरना वो अच्छी सब्जी के नीचे सड़ी हुई सब्जी टिका रहा था। अरे मुन्ना रहने दो, बेचारे गरीब लोग हैं, यहाँ पर काम धंधे की तलाश में आते हैं और यहाँ के लोग कितने किटकिट करते हैं 10-10 पैसे के लिए। अरे मुन्ना, हम तो यहाँ परेशान हो गए हैं। अरे लोग 1-1, 2-2 रुपए के लिए किटकिट करते हैं सब्जी वाले से। हमने तो 50 रुपए उसको ऐसे ही दे दिए, इतना खुश हो गया ना। छी 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 भोलेनाथ, अरे कितनी गंदगी है, कितना कितना कीचड़ है यहाँ पर मुन्ना। अरे क्यों ऐसी गंदगी में रहना चाहते हो तुम? माँ आप तो ऐसे कह रही हैं जैसे बनारस में कीचड़ ही नहीं। अरे मुन्ना, वहाँ पर गंगा जी हैं, वहाँ का कीचड़ भी शुद्ध होता है। यहाँ तो सफाई का नामो निशान नहीं है। अरे 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 संभाल के, क्या कर रहे हो? हैं दिखाई नहीं देता, हमें लग जाती तो। वाह, काय घाबरवलं का नाही? दे टाळी। अज्जी आप ये सामान। आइए। अरे मुन्ना, अरे चौबे कहाँ चला गया? चौबे, अरे तुम काहे उठा रहे हो ये? आते किती झाले बाबा पैसे? 100 रुपये। अज्जी हम देते। हाँ दे। ठीक है, थैंक यू। कसा है शिव तू? बिल्कुल ठीक। हाँ, अभी मैं आई हूँ इधर। हाँ, काळजी करायची ना, मस्त होता सगळा। वो तो हम जानते हैं अज्जी, पर आपको चोट लगी थी ना, अब अचानक कैसे आ गई? अरे चोट नहीं रे, वो कंबर है ना, कंबर उसमें लचक भरा था, मतलब ऐसा हो गया था। तो डॉक्टर ने बोला कि तुम ज्यादा से ज्यादा झोपो, ऐसा। हाँ बेड रेस्ट। हाँ बेड रेस्ट। अब फिर भी आ गई? अरे ना, अरे डब्बों का नुकसान हो रहा होगा ना, इसलिए आना पड़ा बेचारी को। हाँ, मैं कोई बेचारी नहीं है। हाँ, और मेरा कुछ नुकसान नहीं हुआ है। हाँ, जो ज्यादा कमाते हैं ना उनका नुकसान होता है। हम मध्यम वर्गीय, हम इतना नहीं कमाते कि हमारा नुकसान हो जाए। हाँ, पण बाकी जे काय कमावला ना ते कुठे जात नाही। क्या शिव, अगर मैं तेरे को डब्बा नहीं देगी तो तेरा मेरे के ऊपर का प्यार कम होता है क्या? कभी नहीं अज्जी, तू मला खूप आवडतो। नाही, पण तुझी अम्मा है ना बरोबर बोलिया। हाँ, अरे मैं इधर से गाँव गई ना, तो मेरे जाने से इधर बहुत नुकसान हुआ है, और वो नुकसान दुरुस्त करने के लिए मैं यहाँ आई हूँ। काय? पता नहीं ये बुढ़िया क्या ठान कर आई है। आता तो एकदम काळजी मत करो। मुन्ना, अरे तुम्हें दफ्तर नहीं जाना है? यहाँ सत्संग करने बैठ गए तुम? जी अम्मा, जाना है। अज्जी मी सामान वर नेतो। हाँ हाँ हाँ, क्योंकि अम्मा जरा हाथ पकड़ो। अरे आधार के बिना मैं नहीं चल सकती ना। अरे नहीं माता जी, दरअसल क्या है, आप सफर से आ रही है ना, हम आपको ऐसे छुएंगे ना तो हमको फिर से स्नान करना पड़ेगा।
हटो जरा। अरे कितनी गंदगी है, कीचड़ है यहाँ पर। हे काय बाई आहे हा? देवा, गौरीच्या नशिबात ना काय खाष्ट सासवलेली आहे रे बाबा। ही अशी सासू ना निशाला मिळूक होई होती, म्हणजे जे काय उद्योग चालवलेत ना तिने ते कमी झाले। कुछ कहा आपने? नहीं नहीं कुछ नहीं, चलो। मी सांगितलेलं लक्षात आहे ना? हे बघ, बाबांशी बोलायचंय त्या शिवचा काहीही नेम नाही। काल ऐकलंयस ना काय झालंय ते? तू कशाला टेन्शन घेतेस? टेन्शन कशाला घेते म्हणजे? अरे बंदुकीचा धाक दाखवून मुलगी पळवून नेणं काही नवीन आहे का त्या लोकांना? उद्या त्या शिवने तसं केलं तर? हे बघ, आणि आपली गौरी खूप साधी आहे रे, आणि तो शिव चालू, म्हणून मला काळजी वाटते। त्या शिवचा मजनूचा मला तो गुंडच वाटायचा। आपण काळजी घेतलेली बरी ना? ठीक आहे, मी बोलतो बाबांशी। येतोय येतोय। अरे काय दम धरवते का? कोण आहे? थांबा मी बघते। बघ, आजी तू? माझ्या सुत्तरपणे धक्का दिलो की नाही? कसा धक्का दिला माझ्या सोनपापडी? ये हळू। या या या। इतना कीचड़ लग गया पाँव में हमारे, सब पाँव गंदे हो गए। मुन्ना, तुम्हें नाश्ता करके दफ्तर जाना है ना? चलो अंदर। जी। अरे ये शिव ये, ठेव ऐसे ठेव। हाँ। हे काय एकट्याच आला तुम्ही? हो, एकटी कशान? शिव होता ना, शिवने आणल्यान मका। अजी मी जातो। अरे जातो म्हणू नये, येतो म्हणावा। येतो। हा ये। आजी हा. खूप आठवण येत होती मला। हो ना? अगं मी रजा घेतली होती, उद्याच तुला घ्यायला येणार होतो। असे एकटे कशाला आलात? आणि कमरेचं तुकडं काय म्हणतं? एसटी ने प्रवास? काय करणार, बर्फीची आठवण इली माका, अच्छा म्हणून दिलंय। आई हा? अगं तू कशी काय आलीस अचानक? हा एकटे आलेत आणि काय? अगं काय, बाबल्या मामाने काही कळवलं सुद्धा नाही, आणि तू अशी कशी? अगं ही उद्या येणारच होती तुझ्याकडे। हो, पण ज्याचे त्याचे काम असतात ना, म्हटलं आपणच जावं। आणि हे काय घातलंस तू? अगं काय नाही, दागिना पट्टा पट्टा। कठीण आहे। आजी तू ना कमाल आहेस खरंच। आजी बरे आहात ना? हो. नमस्कार करते हा। हम्म. आई कशाला दगदग केलीस एवढी? अगो येऊक लागला माका हिच्यासाठी। काय गो, मी हैसर नसताना काय काय उद्योग केलेस ते माका कळल्यावर सुद्धा मी थैसर राहीन असं वाटलं तुका? मी काय केलं आजी? वेळ घेऊन पेडगावला जाऊ नको। तुका काय मी आज नाही ओळखता, कळलं ना? तुझ्याकडे तर मला बघूचाच हा, पण पहिले ना ते जावई बापूंका विचारताय मी। काय हो जावई बापू, ही लाडाची पोरगी तुमची तळ हातावरच्या फोडारखी जपलीत, आता तिच्या मागे राहायचं सोडून तिका दुखावलात? हा, बघा काय हालत झाली पोरीची ती। हा, शिव पासून लांब का केलं तिका? नाव काढू नका त्याचं, तो विषय संपला आता। असा कसा संपात? तो त्या दोघांचा विषय हा, तुम्ही मध्ये पडून संपवू शकत नाही हा तो। मी बाप आहे तिचा, ती जर चुकत असेल तर मला तिला सावरायला हवं। आपल्या मनाचं ऐकणं म्हणजे चुकणं नाही, कळला? आई असू दे, आता विषय संपला म्हणतायत ना ते, असू दे। तू तुझ्या नवऱ्याक घाबरतस, अगं मी नाही माझ्या जावई बापून घाबरत। सरिता, मला तोच वाद नकोय। हो 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 बाबा
मी ऐकलंय ना तुमचं, प्लीज तुम्ही चिडू नका. अहो चिडून बोलला म्हणजे ते काय खरं असतं असं नाही. गौरीन तिच्या आयुष्याचा काय तो निर्णय घेतल्यान, तुमका सांगितल्यान, हा तर ती काय विरोध करूचा? अगं शांत राहा ना तू, आपण नंतर बोलू याच्यावर. शांत राहा. हा आजी, हे बघ सगळा निर्णय झाला आता. हा तू चिप रे. गौरीच्या आयुष्याचा निर्णय तिच्याशिवाय दुसरा कोणी घेऊ शकत नाही. एरवी पोरांच्या आनंदासाठी आई बाप काय वाटेल ते करतात, पण हैसर आमच्या घरात बापाच्या आनंदासाठी लेकीनं मन मारला. नचीनं सुद्धा तुमच्यासाठीच मन मारला होता ना? नाही आजी, मी मन मारून काही ठरवलं नाही. मला खरंच बाबांचं म्हणणं पटलं. खोटा बोलू नका. तुझ्या मनात जे काय आहे ना ते तू माका सगळं सांगितलं. पण जावई बापूने आरडाओरडा केला असा, बोलले असतील तुका म्हणून घाबरवलीस तू. आजी प्लीज, तू बाबांना काही बोलू नकोस. आजी, बाबांनी आमच्यावर कधीही कुठलाही निर्णय लादला नाही. मी ऑस्ट्रेलियाला जाताना सुद्धा तू जाऊ नकोस असं एका शब्दांनी बाबा म्हणाले नाही. आणि आता गौरीला सुद्धा ते काही बोलले नाही. पण ते का समजून तरी कुठे घेतात ते? अगं बाबांनी समजवलंय तिला आणि ती समजतेय ना. माझी ना समजूतदारच आहे रे. जावई बापू बघलं, ज्या पोराला नावं ठेवत होता तो आपल्या बापाची बाजू घेऊन आपल्या आजीशी भांडता. आणि माझी बर्फी मन मारून समजूतदार बनता. तुम्ही केलेल्या संस्कारामुळे तुमची बाजू आज भक्कम आहे. पण तरी अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेला नाही. पण तुम्ही जे काय केलात ना ते बरोबर नाही. हा बोला, तुमका पटपट्टा ना, बोला की बोला. आता का घबरवलं? अहो बोला. मला या विषयावर बोलायचंच नाही. अहो 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 अगं काय आई, आल्या आल्या कशाला हा विषय काढलास तू? अहो पण मी खरं तेच बोललाय सारे. आता गेले ना चिडून बाहेर. हा आई, मी बघून येतो बाबा कुठे आहेत. हा मी बघतो बाबांना. आजी का बोललीस त्यांना? आधीच माझ्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय. गौरी, अगो खुळी का काय तू कशा रडतात? आणि जावई बापूंचं मन राखण्यासाठी आपलं मन मारतस? आयुष्यभर अशीच राहणार आहेस काय तू? अगो शिवर प्रेम आहे ना तुझा. अगं मग स्वतःच्या आयुष्याचं असं नुकसान का करून घेतस? असं काही नाही आजी. असं काही नाही. हा हा ठेव माझ्या डोक्यावर हात आणि सांग माका तुझा शिवर प्रेम नाही, तुझ्या मनात तो नाही. सांग माका, बोल बोल. प्रेम नाही असं बोल. बोल, प्रेम नाही असं बोल. आई आई पुरे. आधीच खूप तमाशा झालाय, खूप मनस्ताप झालाय घरात सगळ्यांना. आता बस. आत्ता कसे बसे शांत झाले होते ना हे, तू परत आलीस आणि पुन्हा भडका उडालेला आहे. हे बघ गौरीनी ऐकलंय तिच्या बाबांचं. हा कळतंय तुला? तू का नको तो विषय काढतेस? शांत राहा ना. अगे बाय, हा शिव म्हणजे नको तो विषय. हा तुझ्या पोरीचा प्रेम आहे त्याच्यावर. प्रेम होतं, संपलंय आता सगळं. हा समजुतीने घेतलंय तिने, सावरलीये ती, आयुष्यात पुढे जायचं ठरवलंय तिने. उगाच नको त्या गोष्टी तिच्या मनात भरवू नकोस. गौरीची आईच आहेस तू, हा पण वागतात जावई बापूंची बायको असल्यासारखा. अगो जरा तिच्या मनाचा तरी विचार कर. हो, मला सगळ्यांच्याच मनाचा विचार करावा लागतो ना आई. कुणा एकाला दुखवून चालत नाही. नवऱ्याक दुखवून चालणार नाही, पण लेकीचं काय ती समजून घेईल. अगं तू का भडकवतीयस तिला? हा किती कष्टाने ती शिवला विसरू बघतीये ना. म्हणजे विसरली नाही ना? हा
आणि हे तुका पण माहिती आहे. जावई बापू इले ना की त्यांच्याशी बोलू आपण. मी बोलताय त्यांच्याशी, मी खमके आहे अजून. आई मी हात जोडते प्लीज. आत्ता सगळं रुळावर आलेलं होतं, आता पुन्हा बिनसायला नकोय मला. हा तू कुणाशीही काहीही बोलणार नाहीयेस. प्लीज प्लीज. माझ्या संसारात ढवळाढवळ नकोच आहे मला तुझी. या विषयावर बोलता इथे राहता येत असेल ना तर ठीक आहे, नाहीतर मग तू. नाहीतर काय? नाहीतर काय? अगो नाहीतर काय करशील? बोल, धडधडून बोल. काय ता नाहीतर मग नची तुला सोडून येईल मामाकडे. मला आवरायचंय, ऑफिसला निघायला उशीर होतो. गौरी, अगो ही तुझी आऊस काय बोलता? काय खूळ लागला का काय ते का? हा मला मामाकडे पोचवता? अगो सोड, तिका पण माहितीये ती माका सोडणार नाही, मी तिका सोडणार नाही. आजी प्लीज जाऊ दे ना, माझ्यामुळे घरात वाद नको, मला नाही सहन होत. अहो रडतच काय याची गुळ्यारगी? हा तुझे आई बाबा म्हणजे माझी लेक आणि जावई. मला बोलायचा हक्क आहे त्यांना, कळला? अगो आमच्यात भांडणं जरी झाली ना तरी नाती तुटायची नाहीत गो. जा ती पांढरी पिशवी घेऊन ये. ऐक ऐक हळू. खाऊ तुका काय? अगो बघ उघडून बघ. खोबऱ्याची वडी. हा मस्त आली. हे कोणासाठी? अगो शिवसाठी आणला. शिव ये रिक्शा बेटर रहेगा कि बस से गया तो? क्या मैं जोक कर रहा हूँ क्या? हंस क्यों रहा है तू? हाँ अरे क्या एंग्री यंग मैन आज हंस रहा है एकदम. रोटी पसंदी मान गए क्या? मानी नहीं है और जल्दी मान जाएगी. क्यों, क्या हुआ? अज्जी आ गई ना. आज अज्जी आ गई है? ये तेज तर्रार बुढ़िया है ना, बात करने का लहजा तो देखो उनका. क्या हुआ अम्मा, आपने मुझे कुछ कहा क्या? तुम बुढ़िया हो? नहीं नहीं नहीं. फिर मैं देखता हूँ. अरे सॉरी, आजी आ गई. अरे आजी आले, वेलकम. मस्त चांगला आहेस ना? हो. व्यायाम करत नाहीस वाटतं. चालू आहे इथं जरा शर्ट फिट झालाय. आइए ना जी. तुमच्यासाठी कोकणातून खाऊ आणलंय. नारळ पाडून घेतले आणि त्याची बर्फी बनवून आणल्या. खोबऱ्याचा वडा. क्या बात है. इसकी क्या जरूरत थी? अहो जरूरत कशी नाही, खास कोकणातली मिठाई या वेगळी या. आणि काय माहितीये, मिठाई दिल्या ना की नात्यामेका जो गोडवा होता ना, गोडवा गोडी 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 म्हणतात, हा ती वाढतं. आणि आता आपलं नातं जुळणार आहे ना कायमचा. काय शिव? मतलब? अम्मा वो कह रही हैं कि मिठाई से ना रिश्तों की मिठास और बढ़ जाती. हाँ. हाँ काय बराबर ना? अजी आइए ना, बैठिए. अरे नाही रे बाबा, मी कसली बसतय, माका उभत राहू कोया. अरे डॉक्टरनी बोला मुझे एक तो झोप नाही का, म्हणजे ऐसा पडणे का नीचे, समज काय ता, आणि नाही तर उभं राहायचा. आणि आता माका लवकर बरा होऊकच होया, बनारसला यायचंय ना.
गंगाजल शिंपडायला? हाँ हाँ, हमारे पास गंगाजल है, दें आपको? नहीं 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 नहीं, वो बॉटल का हमारे पास भी है. त्या नको, बाटलीतलं नको माका. माका काशी यात्रा करूच्या. शिवनी माका सांगितली आणि तसा. काय रे शिव, माका नेशील ना बनारसला? नेशील ना रे शिव? हाँ जी, हमने वादा किया है तो निभाएंगे.